नमस्कार मित्रांनो, निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आपले लाभार्थी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चिंतित होते, तर आता तुमचे टेन्शन दूर झालेले आहेत, कारण हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे। आजपासून निराधार लाभार्थ्यांसाठी हे हप्ते देण्यात सुरुवात झालेली आहे। तर याच्यामध्ये 1,500 रुपये आणि 2,500 रुपये प्रमाणे हे हप्ते वाटपाचं सुरुवात झालेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये आपले निराधार योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहे का, आता तुम्ही घर बसल्या देखील हे मोबाईलवरून चेक करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निराधार योजनेचे पैसे कसे चेक करायचे, मोबाईलवरून ऑनलाईन स्टेटस कसे पाहायचे, तसे पैसे जमा झाले का हे कसे कळेल, स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। सर्वप्रथमतः तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करा। ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी sas.mahait.org असे लिहून सर्च करा। असे लिहून सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पेज अशा प्रकारे ओपन होईल। ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही थोडंसं वरच्या साईडला स्क्रोल करा। वरच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर डाव्या साईडला या ठिकाणी 2 सर्चचे आयकॉन दाखवलेले आहेत लाल रंगामध्ये, लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा। तर लाभार्थी स्थिती या आयकॉनवरती तुम्ही येथे क्लिक करा। लाभार्थी स्थिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं वरच्या साईडला स्क्रोल करा। ठिकाणी लाभार्थ्याचे आधार नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर हा दिलेला जो बारकोड कॅप्चा आहे तो बारकोड कॅप्चा या ठिकाणी लिहून गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर पॉपअप SMS येईल, 6 अंकीचा OTP नंबर पाठवलेला आहे म्हणून। त्यानंतर तुम्ही ओके ऑप्शनवरती क्लिक करा। आलेला OTP इंटर OTP नंबर या ठिकाणी टाकून गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता OTP व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती पुन्हा एकदा तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला थोडंसं स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी नेम म्हणजे जे निराधार योजनेचे लाभ घेत आहात त्यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव दाखवण्यात येईल। त्यांचे पूर्ण पत्ता देखील दाखवलेला आहे। आधार नंबरचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी दाखवलेला आहे। तुमच्या निराधार योजनेशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो देखील या ठिकाणी दाखवलेला आहे। तर वरच्या साईडला थोडंसं स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फायनान्शियल इयर ID म्हणून इथे दाखवले आहे। सिलेक्ट इयर या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा निराधार योजनेचे हप्ते आलेले नाही, त्यासाठी तुम्ही 2025 ते 2026 म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ताच्या माहिती पाहायची आहे। त्यासाठी तुम्ही या सनवरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्च ऑप्शनला पुन्हा क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर एप्रिल, मे आणि जून अशा प्रकारचे 3 महिन्याचे स्टेटस या ठिकाणी दाखवतो मित्रांनो। तर तुमचे हप्ते चालू आहेत किंवा नाही ते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटस दाखवलेला आहे, एप्रिल महिन्याचा सक्सेस म्हणून दाखवलेला आहे, म्हणजे तुमचे निराधार योजनेचे हप्ते सुरळीतपणे चालू आहेत। याच्या अगोदर देखील तुमचे जे हप्ते होते ते देखील व्यवस्थित येत होते, तर आता एप्रिल महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रेडिट अमाऊंट तर किती रुपये आलेले आहेत ते पुढे या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे हप्ते आलेत किंवा नाही ऑनलाईनरित्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही अगदी सहजरित्या हे चेक करू शकता। जर तुम्हाला मेसेज आला असेल किंवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे बँक अकाउंट खाते देखील चेक करा आणि तुमचे पैसे जे निराधार योजनेचे असतील ते तुम्हाला भेटलेले असेल मित्रांनो। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। अगदी सहज सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जरी याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता, त्या संदर्भात देखील तुम्हाला तशी माहिती देण्यात येईल। जर तुम्हाला याची प्रिंट पाहिजे असेल तर या प्रिंट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून देखील याची PDF फाईल स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवू शकता। PDF फाईलच्या स्वरूपामध्ये संपूर्ण स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे निराधार योजनेचे लाभार्थी जे होते एप्रिल महिन्याच्या हप्ता येण्यासाठी वाट पाहत होते, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करत चला, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत जाईन मित्रांनो। चला तर भेटूया अशाच नवीन एखाद्या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।